हे की सर या साहित्याचा फायदा असा आहे, तू नीट ऐका, की विस्तवावर बोट ठेवलं असता चटका बसतो, आगाग होते आणि फोड येतो. हे विस्तवावर बोट न ठेवता जे आपल्याला सांगतो हे लक्षात येत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करूनच पाहिली पाहिजे का? वाईट वागलं, अनितीनं वागलं तर काय जीवन कसं नेस्त नाबूद होतं हे एखादी कथा ऐकून तुम्हाला कळलं. हे केलंच पाहिजे का? एखादा फवारणीचं औषध पिल्यानंतर माणूस काळा निळा पडतो आणि तडफडून मरतो, हे स्वतः केलंच पाहिजे का? कुणाची तरी आत्महत्येची स्टोरी तुम्ही ऐकता पुरवणीत आलेली, ते तुम्ही वाचता आणि तुम्ही सजग. पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन की जीवन सुंदर करायचं असेल तर सजग झालं पाहिजे. सजग असणे म्हणजे काय? झोपलेलेही नसणे आणि जागेही नसणे, कायम मधल्या अवस्थेमध्ये अलर्ट मोडवर असणे. आपण फोन ठेवतो ना, काय काहीतरी उचनीच आपल्या जीवनामध्ये काहीतरी रॉंग घडत असेल तर ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग हे सगळं तुम्ही वाचता 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 काय होईल, खूप वाचल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट माणसंच वाचता येईल. आपल्याकडे धोके होतात. सुरुवातीतून होती मै तेरे बगर जी नाही सकता, शादी करून जातो तुझसे, आणि नंतर त्याला कळतं भरे असं 7-8 जणीला म्हणलेलं आहे. काय झालं? जानू जान जनार्दन. तर जनार्दन शोधा, जानून जान मध्ये काही खरं नाही. मग हा धोका का होतो? We cannot read a person properly. आपल्याला माणूस वाचता येत नाही. आता तुम्ही मला सर माणूस वाचायचा कसा? तर त्याची एक युक्ती आहे की माणूस त्याच्याकडे पाहिलं की कळतो. पोलिसांना कसा वाचता येतो अपराधी? पहा बरं, एखादा पॉकेट मार असेल तर ते गर्दीत जाऊ द्या, पोलीस बरोबर त्याच्या बकोटीला धरतात कॉलर. काय करतात पोलीस? माणूस वाचतात. तुम्हा मला युवतींना जर माणूस वाचता आलं तर आपले किती कल्याण होईल. मिसमॅच थांबेल. आपल्याला ते वाचताच येत नाही. आपल्याला रिचार्ज व्हाउचर कुणीतरी फुकट टाकतं, आपल्याला कुणीतरी कॅफेमध्ये आपल्याला कुणीतरी ब्युटिफुल म्हणू फुल करतं, आणि आपल्याला खरंच वाटतं माझ्यासारखी राणी सुंदर या जगातच कोणी नाही. म्हणून माणूस वाचायचा असेल तर काय करावं लागेल? भगिनी वर्गांनो बघा, ज्याला गाईच्या डोळ्यातील माया कळते, ज्याला आईच्या डोळ्यातील ममता कळते, ज्याला बापाच्या डोळ्यातील भाग कळतो, ज्याला ताईच्या डोळ्यातली आशा कळते, त्याला माणूस वाचतो. आणि मग हे डोळे जीवन सुंदर झाल्या वाचून. मग डोळे कसे? तर डोळे खतरनाक आहे. आमच्या आजी शायर लोकांचं पोटच डोळ्यावर भरतो. डोळे नसते तर मला वाटतं शायरी झाली नसते. आणि मग एका सुवासिनी इर्लेकर नावाच्या मराठी कवयित्रीने म्हटलंय की डोळे तुझे असे की डोळेच फक्त व्हावे, डोळ्यात आठवणी डोळ्यात साठवावे, डोळ्यात डोळसांना दिसतात फक्त डोळे, डोळे तुडुंबलेले डोळे झपाटलेले होऊन पापणी या डोळ्यावरी झुलावे, डोळे तुझे असे की डोळेच. तुमच्या डोळ्यात सुद्धा ते तेज असलं पाहिजे. आपल्या डोळ्यात आहे का? तेज कळतंय? तेज, छात्र तेज तुमच्या याच्याशी रिलेटेड शब्द आहे. छात्र तेज हा शब्द ऐकू नाही होत, आपण अनुभवलाय कधी? जुन्या काळात होता की एखादा तेजस्वी युवक असायचा. कॉम्प्लेक्शन विषयी बोलत नाही मी. कॉम्प्लेक्शन सावळं मधलं गोरं पियर सगळं असेल. आपल्या इंडियात सगळ्यात गोरा स्वतःला जो गोरा म्हणतो, जो हिंदुस्तान में खुद को गोरा समजता है, अंग्रेज उसे काला कहते. बरोबर आहे. त्यामुळे कुणी कमेंट करू नका गोरा असते. ऑल द इंडियन्स आर ब्लॅक पीपल अकॉर्डिंग टू द ब्रिटिशर्स. आणि त्यामुळे गोरं नको, तेजस्वी, तेज. तुम्ही एखाद्या खऱ्या महापुरुषाकडे पाहिलं तेज असतं त्यांच्या डोळ्यामध्ये, बोलण्यामध्ये. त्यांच्याकडे पाहिलं की प्रभाव जाणतो. कुठून येतं ते? तेच सांगितलं की व्रतासारखं जीवन जगावं लागतं. काही गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवावं लागतं. डिस्ट्रॅक्शनच्या अनेक संधी तुमच्या काळात होत्या, आमच्या काळातही आहेत, त्या राहतील. आपल्याला डिस्ट्रॅक्ट. आता ही भगिनी मी बोलत असताना मगापासून बोलते, ही डिस्ट्रॅक्टेड आहे. तिचं जीवन सुंदर होईल की नाही मला माहिती नाही. माझा संयम सुद्धा तिने सोडला. त्या दोघीचं चालूच आहे. इथून जाऊन काय करणार मला? डोंट बी डिस्ट्रॅक्टेड. काही चाललं असेल ते ऐका. आपण स्तब्ध बसून ऐकू शकत नसतं. मी तेच म्हणलं ना, चांगलं कशाने ओळखायचं? तर त्यात संकट खूप असतात. स्वामी विवेकानंद म्हटले होते की तुम्ही जर घरी निघालात आणि घरून संध्याकाळपर्यंत घरी येईपर्यंत एकही संकट तुम्हाला आलं नाही तर याचा अर्थ तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता. तुम्ही काही वाचनालय धुंडायला जा, पेपर तुम्हाला सापडणार नाही. पण कुणी जर म्हणलं देशी दारूचं दुकान कुठं आहे, तर 7-8 जण त्याला आणूनही देतील, पैसे घेतील, अर्धी ते पेतील. म्हणून या दुनियेमध्ये
चांगलं हे फार अपवादानं होत असतं. आणि जेव्हा ते आपल्या समोर चालू असतं आणि आपण डिस्ट्रॅक्टेड असो, तर आपलं जीवन मला वाटत नाही सुंदर होण्याच्या मार्गावर आहे. पुढे आपल्याला मी एवढंच सांगेन की ऍडजस्टमेंट आपण केली पाहिजे. ऍडजस्टमेंट ती कशी असते, तर आपल्याला जे मिळालं त्यात समाधान मानायचं शिकले पाहिजे. आपण कायम दुसऱ्याशी तुलना जर केली, मेरी उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसी, तर मग काय जाळ तिच्या साडीला तुझ्या सफेद तर सफेद, थोडी पिली काली काय असेल ते जे असेल ते असेल. तर यात आणि तुम्हाला सांगतो मी, बऱ्याच बायकांचं दुखणं, माझा एक वाक्य लिहून ठेवा, येणारा काळात 10 वर्षानंतर माणसाला शारीरिक दुखणे आजार असणारच नाही, दुखणे असणार ते मानसिक जलसी, द्वेष, हॅट्रेट. शेजारणीने काहीतरी नवीन आणलं की हिच्या पोटातच दुखतं, हिला भूकच लागली. कॉलनीत कोणाचा तरी मुलगा 10वीला मेरिट आला, पेढे द्यायला गेलं, त्याला काय सगळ्याची देतात, तुझा का नाही आला? कमीत कमी असं म्हणू तर नको, ऍक्सेप्ट कर, कॉंग्रॅच्युलेशन कर. हेही आपल्याकडे मोठं मन असलं पाहिजे. आपलं फक्त तन मोठं होत चाललंय, मन छोटं होत चाललंय. जुन्या काळामध्ये पुराने जमाने में मकान कच्चे थे लेकिन रिश्ते पक्के थे. अब शायद मकान पक्के हो रहे हैं लेकिन रिश्ते कच्चे. आणि तुम्ही म्हणता हे परत, कारण तुमच्यावरच नीव आहे नंतर. हर फैमिली में रिश्ता कच्चा करने में अगर किसकी ज्यादा भूमिका है अहम, तो आपकी. बरोबर आहे, असं माझं मत आहे. ते तुम्ही बघा. रिश्ते तुम्हाला सांगते, वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. लग्न झालं की मी माझं, मेरा कपाट, मेरी चाबी, मेरी पर्स, मेरा सनकोट, मेरा गॉगल और मेरी स्कूटी और उसकी चाबी, और मेरा हस्बैंड और मेरे बच्चे, बाकी काही गेले उडत. हे रिश्ते कच्चे होण्याचं साधन आहे ते. वी आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स न्यूक्लिअर फॅमिली. त्याचं नाव फार खतरनाक आहे इंग्रजीत, न्यूक्लिअर ॲटम बॉम्ब असतो. पण याला न्यूक्लिअर फॅमिली का म्हणतात हे मला आज कळालं. स्फोट होतो त्याच्यात माणसाचा, एकटाही गुदमरतो तो, आपला एकटा. थोडं दुखणं आलं की मग बीपी वाढतो. ते जर 4 चौघात असेल तर पुतण्या येतो, चुलत भाऊ येतो, सासरा येतो, आजोबा येतो. अरे क्या हुआ, क्यों रोती, हे त्यावेळेस होतं. आपल्याला एकटं पाहिजे, मग एकटाच उंदरासारखा सडत बस. बॉडी सडलेली 4 दिवसांनी कळते फ्लॅटमध्ये. काय म्हणतो मी, लक्षात आलं? उंदरापेक्षाही बेहत्तर मरतो आहोत आपण. फ्लॅटमध्ये राहतो पुण्याला, आणि शेजारी मेलेला जेव्हा त्याचा सडलेला वास येतो तेव्हा शेजाऱ्याला कळावा हे जीवन सुंदर होण्याचं लक्षण नाही. म्हणून जीवन सुंदर व्हायचं असेल तर लोकात मिसळावं लागेल, लोकांना जाणून घ्यावं लागेल, असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन. आणि मला जाता जाता फक्त एवढंच सांगायचंय, काही महत्वाचे मुद्दे जे मी तुमच्यासाठी खास आणले ते असेल की तुमच्यासाठी तुमची जी काही रील, इंटरनेट यामध्ये सगळीकडे आहोत, तर धोका कधी होऊ नये त्यासाठी एका गझलकाराने, मराठी गझल खूप छान आहे बघा, कदाचित एक स्त्री गझलकार असावी. काय लिहिलंय तिने बघा, छान दिसावे छान हसावे फोटोमध्ये असतं, छान दिसावे छान हसावे फोटोमध्ये, दुःख कुणाचे कसे कळावे फोटोमध्ये. काजळ, टिकली, कंगन, झुमके मॅचिंग सारे. काजळ, टिकली, कंगन, झुमके मॅचिंग सारे, कुठले कुठले वळ लपवावे फोटोमध्ये. कदाचित नवऱ्याने मारलेले असू शकतात, एखादीचं दुर्दैव नशीब असेल. आयुष्याला सुद्धा फिल्टर करता यावे. मोबाईलमध्ये आपण फिल्टर करतो तसं आयुष्याचं होत नाही. ते बटन जर असतं तर किती चांगलं झालं असतं की आपली चांगली ब्राईटर साईटच जगापुढे आली असती. तसं होत नसतं. लोक आपल्या कॅरेक्टरवर लक्षात देतात. तुमच्या महाविद्यालयामध्ये CCTV कॅमेरे त्यापासून कदाचित तुम्ही लपताल, परंतु आयुष्याचे प्रत्येक माणसाला असणारे समाजातले डोळे हे CCTV कॅमेरे तुमच्यावर असतात. तुमच्या सोयरिकीचं स्थळ जेव्हा येतं जातं तेव्हा ते कॅमेरे ऍक्टिव्ह होतात. मग आपल्याला कळतच नाही, माझे बाबा सगळा हुंडा द्यायला तयार आहे, माझे बाबा सगळं तयार करायला तयार आहे, पण माझ्या बाबाकडं आणि पुढच्या स्थळावाल्याकडं मी दानपूरला शिकत असताना 3 वर्षाचा डाटा गेलेला असतो माझ्या, की मला कळतच नाही. ओव्हर स्मार्ट समजते. म्हणून या CCTV कॅमेऱ्यापासूनही लपा. आणि त्याचे पुढे जाऊन कबीर म्हणतात, संत म्हणतात, तोरा मन दर्पण कहला. शेवटी सगळ्यापासून लपवतात, स्वतःपासून कसं लपवायचं? तुमचं मन तर सांगताय तुम्ही काय केलंय. आयुष्याला सुद्धा फिल्टर करता यावे, खरे चेहरे फक्त दिसावे फोटोमध्ये, असल्यावरती टोचत असते नाते सुद्धा, माझे नसणे तुला छळावे.
फोटोमध्ये रुखरुख असली पाहिजे आपल्यापासून दूर जाणाऱ्या माणसाला, की नाही हा माणूस बरा होता, ही व्यक्ती बरी होती, बरा गेला असं कुणी म्हणू नये. आणि म्हणून जाता जाता आपल्या माझ्या शब्दाशी ठाम राहून बोलायला खूप काही आहे. जिंदगी सुंदर करायची असेल तर एक शायर असं म्हणतो की जिंदा तो जिंदा दिली का नाम है, अरे मुर्दे भी क्या खाक जिया कर. आणि म्हणून आपण मुर्द्यासारखं नव्हे तर जिंदा दिल सारखं जगलं पाहिजे. आणि इतका आशावाद असला पाहिजे की जिवंतपणे तर असलाच पाहिजे, पण मेल्यावरही असला पाहिजे. एक शायर खतरनाक आहे, तो काय म्हणतो बघा, दादागिरी तो हम मरने के बाद भी करेंगे. काय दादागिरी पाहते, दादागिरी तो हम मरने के बाद भी करेंगे, लेकिन फर्क सिर्फ इतना होगा, लोग पैदल चलेंगे और हम उनके कंधों. आणि मला वाटतं आपलं मरण सुद्धा सुंदर असू शकेल. शेवटी जाता जाता मी आपल्या शब्दावर ठाम राहतो. तुम्हाला मी शब्द दिला होता की तुम्हाला माझा संताप येण्याच्या आधी मी जागा घेतलेली असेल. सोनं हे कमी असतं, भंगार क्विंटलात असतं, पांडव हे 5च होते, कौरव 100 होते. चांगलं बोलणंही कमीच असावं, वरण थोडंच छान लागतं. पाहुणे वाढले आणि त्यात पाणी टाकत गेलं की वरणाचाही दर्जा घसरतो. माझ्या बोलण्याचा दर्जा घसरण्याआधी त्याची काळजी घेत माझ्या शब्दाची ठाम राहून मी खाली बसण्यापूर्वी एकच तुम्हाला चाणक्याचं सांगेल की जेणेकरून तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. ते तुम्ही ऐकलेलं असेल, पुन्हा एकदा ऐका, पुनरुक्तीचा दोष करून ते सांगेल. आणि मी थांबेल ते असं की चाणक्य आपल्या शिष्याला म्हणत होते की अपने विचारों पे नियंत्रण रखो, क्योंकि आगे चलकर यही तुम्हारी वाणी बनेगी. अपने विचारों पे नियंत्रण रखो, क्योंकि आगे चलकर यही तुम्हारी वाणी बनेगी. अपनी वाणी पर नियंत्रण रखो, क्योंकि आगे चलकर यही तुम्हारे कर्म बनेंगे. अपने कर्म पर नियंत्रण रखो, क्योंकि आगे चलकर यही तुम्हारा स्वभाव बनेगा. अपने स्वभाव पर नियंत्रण रखो, क्योंकि आगे चलकर यही तुम्हारा भाग्य बनेगा. अपने भाग्य पे नियंत्रण रखो, क्योंकि आगे चलकर यही तुम्हारा चरित्र बनेगा. और अपने चरित्र पर नियंत्रण रखो, क्योंकि आगे चलकर यही तुम्हारा जीवन बनेगा. तर आपण मला या ठिकाणी बोलवलं, आपण बोलण्याची संधी दिली, आपण ऐकलं, माझा मान सन्मान केला, याबद्दल मी सर्वांचे संयोजकाचे आभार व्यक्त करतो. आणि आपण शांत चित्ताने ऐकलं. मला वाटतं जीवन सुंदर कसं करायचं, कशा पद्धतीने होईल, मी बऱ्यापैकी माझ्या पद्धतीने माझ्या बुद्धीप्रमाणे मी आपल्याला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यावर मी समाधानी आहे, आपणही समाधानी असाल अशी अपेक्षा करतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद, जय